अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर उपसंहार मी प्रारंभ करत आहे। मांडुक्य उपनिषदाचे 12 मंत्र आपण पाहिले आणि ओंकाराच्या अनेक बाजू आपण पाहिल्या। आता ते जे जे काही आपण पाहिले त्याचं एक सीमावलोकन करायचं आहे आणि आतापर्यंत आपण काय काय पाहिलं त्याच्यातले महत्वाचे सारभूत मुद्दे आपल्याला पुनरावृत्ती करून संक्षिप्त रूपात पाहायचे आहेत। तेव्हा हा मांडुक्य उपनिषदाचा उपसंहार मी सुरू करत आहे। तर हे जे उपनिषद आहे हे अथर्ववेदामधलं ब्राह्मण भागात मंत्र जे असतात तर त्या ब्राह्मण मंत्राच्या भागाच्या अंतर्गत आहे आणि ह्या उपनिषदामध्ये एकूण 12 मंत्र आहेत ते आपण पाहिले। 12 मंत्र विस्ताराने त्याचा आपण अभ्यास पाहिला। तेव्हा ओम हे जे अक्षर आहे हे सर्व काही आहे असं या उपनिषदाचं महत्वाचं सूत्र आहे। ओम इत्येताक्षर इदम, हे जे अक्षर आहे हे सर्व जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांडाला स्पष्टीकरण देणारं ब्रह्मांडाचं जे प्रतीक आहे ते ओम हे अक्षर आहे असं या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे। तेव्हा या उपनिषदाचा प्रारंभच या मंत्रापासून केलेला आहे की ओम हे सर्व काही आहे। वेदांत शास्त्राचा सारभूत रहस्य हे या ओंकाराच्या रहस्यामध्ये दडलेलं आहे। तेव्हा ओंकाराचं रहस्य हे समजणं खूप आवश्यक आहे वेदांत शास्त्राचा अध्ययन करण्यासाठी। वेदामध्ये सुद्धा प्रत्येक मंत्र हे ओम या अक्षराने सुरू केलेले आहेत, कारण ओम या अक्षराचे जे स्पंदन आहे ते स्पंदनाचा आधार घेऊन ते त्या संहिता म्हणायचे आहे। म्हणून संहितेच्या आधी ओम या शब्दाचं उच्चारण करणं आवश्यक आहे। तेव्हा ह्या उपनिषदाचं जे प्रयोजन आहे ते अद्वैत भाव प्रस्थापित करून ब्रह्मविद्येची प्रस्थापना करणे। म्हणून अद्वैत भाव या ठिकाणी सांगितलेला आहे की त्या ठिकाणी समन्वय आहे, ब्रह्मांड आणि ब्रह्मतत्व यांचा समन्वय आहे आणि त्याचं अद्वैत जे काही नातं आहे ते कसं आहे हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। इथे ओंकाराच्या स्वरूपाचा निर्णय पूर्णपणे केलेला असून ओंकार उपासनेने आत्मतत्वाची प्राप्ती होते आणि व्यष्टी आणि समष्टीचा समन्वय होतो। ओंकार याचे पर आणि अपर असे या दोन्ही ब्रह्मतत्वाचं विवेचन या ओंकारामध्ये आलेलं आहे। ब्रह्म आणि ब्रह्मांड हे ओंकार स्वरूप आहे। जीव जगताच्या अधिष्ठानाला व आविष्कारामध्ये जे परब्रह्म परमेश्वर तत्व आहे त्याचाच वाग्विलास म्हणजे वाणीचा आविष्कार असा हा ओंकार आहे। मंडूक ऋषीचा शिष्य मांडूक यांनीच या उपनिषदाला उद्घोषित केलं आणि म्हणून याला मांडूक्य उपनिषद असे हे नाव देण्यात आलं। तेव्हा या उपनिषदाचा प्रारंभ सुरुवातीला शांतीपाठाने केलेला आहे आणि शेवटी त्या शांतीपाठाच्या शेवटी त्रिवार शांतीचा उल्लेख आहे। ओम शांती 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 म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला शांतता मिळावी असा त्याचा अर्थ आहे। तेव्हा आपण आता मुख्य मंत्राला सुरू करू। 12 मंत्राचं काय पहिल्यांदा सारभूत तिथे निवेदन काय केलंय याचा आपण संक्षिप्त आढावा घेऊ आणि मग त्याच्यातलं रहस्य सांगायला सुरू करू। पहिला मंत्र असा आहे की ओम हे जे अक्षर आहे ते अविनाशी परमात्म्याचं संबोधन असून ते जगत त्याची उपाख्यान आहे। ते जगतात पहिल्यांदा याचं संबोधन जे आहे हे परमेश्वराच्या संदर्भातलाच ओम हे संबोधन आहे आणि त्याचं प्रतीक जे आहे हे जगत आहे किंवा जगत त्याचं उपाख्यान आहे। त्यानंतर दुसरा मंत्र असा सांगतो की हे संपूर्ण जगत जे आहे हे ब्रह्मतत्वापासून एक आहे, ब्रह्मतत्वाशी ते अभिन्न आहे। एकरूपता ही ब्रह्मांडाची ब्रह्मतत्वाशी एकरूपता आहे हे दुसऱ्या मंत्रात सांगितलं आहे। तेव्हा ओम त्या ब्रह्मतत्व आणि ब्रह्मांडाचं संबोधन असून हे नाम जे आहे हे ओंकार व नामी जे आहे ते ब्रह्मतत्व। जे संबोधन जे आहे ते ओंकार आहे आणि कशाचा संबंध आहे त्याला नामी म्हटलंय। आपण ज्याचं नाव घेतो ना तर त्याला नामी म्हणतो आपण आणि जे नाव घेतो त्याला नाम म्हणतो। तेव्हा ओंकार हे ब्रह्मतत्वाचं संबोधन असल्यामुळे नाम आहे, एकाक्षर नाम। म्हणजे पहिलं जे नामस्मरणाचे जे काही सिद्धांत मांडले तर त्याच्यामध्ये पहिलं जे नाम आहे ते ओंकार आहे। नंतर मग श्रीराम जय राम जय जय राम किंवा हरे कृष्ण हरे राम असे हे नंतर नाम हे या ओंकारातूनच निर्माण झाले। म्हणून पहिलं नाम जे आहे ते ओंकार आहे आणि ते कशाचं संबोधन आहे ते ब्रह्मतत्वाचं आहे। तेव्हा हे ओंकार आणि ब्रह्मतत्व म्हणजे नाम आणि नामी हे दोन्हीही परस्परापासून भिन्न आहे असा सिद्धांत तेथे सांगितला आहे। तेव्हा हे संपूर्ण जगत आणि त्या परब्रह्म परमात्म्याचेच ते शरीर आहे असं म्हटलंय व
व त्या शरीराच्या अंतर्यामी जो आत्मा आहे, जो सर्वात्मा ब्रह्म आहे, त्यालाच ओंकार असं म्हटलंय. तेव्हा इथे सर्व निवेदन जे ओंकाराचं आहे ते परब्रह्म परमेश्वराबद्दलच आहे. तेव्हा या परब्रह्माचं काय वैशिष्ट्य आहे हे ह्या उपनिषदात पुढे सांगितलंय. तेव्हा असं म्हटलंय की त्या परब्रह्म परमेश्वराचे हे 4 पाद, चार चार त्याचे अंग आहेत. ते 4 अंग काय काय आहेत आता इथून सांगायला सुरुवात. पहिलं जे अंग आहे ते प्रथम पद हे संपूर्ण स्थूल जगत आहे. जे विराट पुरुष ज्याला म्हणतो आपण, सप्तलोकामध्ये व्याप्त असलेला हा म्हणजे 14 भुवन, सप्तपाताळ आणि सप्तस्वर्ग या 14 भुवनामध्ये व्याप्त असलेला जो विराट पुरुष आहे त्यालाच स्थूल जगत असं म्हटलंय. आणि तेच हे प्रथम पाद आहे. त्याच्यामध्ये इंद्रियाचा सुद्धा समावेश होतो की दशेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण, चातुष्ट असे जे 19 जे तत्व आहेत प्रकृतीमधले ते सर्व विषयास ग्रहण करण्यासाठी आहे. आणि हे समष्टीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे हे 19 मुख म्हटलेले आहेत. त्याच्यामध्ये 10 इंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण, चातुष्ट असं हे 10 5 15 4 19 असे मुख आहेत. आणि ह्यानेच ह्या स्थूल जगताचा तो भोक्ता बनतो आणि त्याचा अनुभव घेणारा आणि जाणणारा तो भोक्ता आहे. त्या भोक्त्यालाच त्या ठिकाणी त्या विश्वास धारण करणाऱ्यालाच वैश्वानर असं म्हटलेले आहे. म्हणून पहिल्या पदाचं नाव त्यामध्ये पाद स्वरूपामध्ये वैश्वानर आहे आणि त्याची मात्रा स्वरूपामध्ये ते अशा प्रकारची ती मात्रा आहे ओंकाराची. तेव्हा ही जी सर्व जागृत अवस्था, आता अवस्था ज्याला त्याचा संदर्भ आपण अवस्थेशी घेतला तर ती जागृत अवस्था जी आहे ती पहिल्या पदाशी संबंधित आहे. तर जागृत अवस्था, त्यानंतर पाद म्हणजे वैश्वानर आणि त्या ठिकाणी संबंध विराट पुरुषाचा संबंध आलेला आहे. असा हा विराट पुरुष, वैश्वानर आणि जागृत अवस्था असा हा त्याचा संबंध आहे. आणि पहिलं मात्रा सुद्धा त्याच्या संबंधात आहे. असं हे पहिलं पाद आहे. दुसऱ्या पादाचं आता वर्णन असं केलं की ह्या त्या ठिकाणी जशी पहिल्या याच्यामध्ये जागृत अवस्था आहे तशी ही दुसरं जे तत्व आहे म्हणजे दुसरी मात्रा ऊ मात्रा, ही ऊ जी आहे ह्याचा संबंध हा सूक्ष्म जगाशी आहे. म्हणजे ही स्वप्न अवस्थेप्रमाणे आहे. जशी पूर्वी जागृत अवस्था सांगितली तशी दुसऱ्या पादाची अवस्था जी आहे ती स्वप्नावस्था आहे. आणि स्थान जे आहे ते सूक्ष्म जगत आहे. त्याचा भोक्ता जो आहे त्याला त्याचं नाव तैजस असं म्हटलंय. आणि सूत्रात्मा म्हणजे स्वामी जो आहे तो हिरण्यगर्भ आहे. असा हा परमात्म्याचा दुसरा पाद आहे. हा ही जी दुसरी अवस्था जी आहे ही स्वप्नावस्था आहे. पाद तैजस आहे, सूत्रात्मा हिरण्यगर्भ आहे आणि मात्रा ऊ आहे, ऊर्जेने युक्त असलेली म्हणून ऊ, जी प्रत्यक्ष ब्रह्मांडात प्रगट झाली म्हणून त्याला ऊर्जा किंवा उमा किंवा शक्ती असं त्याला म्हटलेलं आहे. तर ती शक्ती स्वरूप जे ब्रह्मांड आहे, जे चैतन्यमय ब्रह्मांड, म्हणजे आपण जेव्हा ब्रह्मांडाचा इथे विचार केला तर फक्त पंचमहाभूत किंवा त्रिगुण नाहीये, तर त्याच्यामध्ये ते चैतन्य तत्वासहित आपण त्याचा विचार करतो. म्हणून त्या ठिकाणी तैजस असं म्हटलंय किंवा हिरण्यगर्भ असं म्हटलंय. आणि ती सूक्ष्म अवस्था आहे. सूक्ष्म देहामध्ये जी स्वप्नावस्था असते त्या स्वप्नावस्थेशी ही संबंधित आहे. अशा प्रकारचा हा दुसरा पाद या ठिकाणी सांगितला आहे. आता पुढे 5व्या मंत्रामध्ये तिसऱ्या पादाबद्दल सांगितलंय की तिसऱ्या पादाची अवस्था काय आहे. तर ही अवस्था ही निद्रा अवस्था आहे. या ठिकाणी जशी पहिली जागृत अवस्था आणि दुसरी स्वप्नावस्था आहे तशी ही तिसरी जी अवस्था आहे ही निद्रा अवस्था आहे. आणि ह्या निद्रा म्हणजे गाढ निद्रेमध्ये जेव्हा मनुष्य जातो त्यावेळेस तो कामना शून्य असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने ती ब्रह्मस्थितीच त्याला म्हणावी लागेल. परंतु त्या ठिकाणी तमोगुण प्रधान असल्यामुळे त्याला संपूर्ण शुद्ध ब्रह्मस्थिती नाहीये. तर ती ब्रह्मस्थिती ही ही तमोगुण प्रधान ब्रह्मस्थिती असं म्हणता येईल. अशी ती निद्रा अवस्था आहे. आणि ती ब्रह्मस्थितीशी जवळपास असल्यामुळे ती आनंद स्वरूप आहे. आणि त्याला नाव दिलेले प्राज्ञ, म्हणजे तिसरा पाद त्याचं नाव जे आहे प्राज्ञ. पहिला जो वैश्वानर आहे, दुसरा तैजस आहे आणि तिसरा प्राज्ञ आहे. आणि प्राज्ञाची अवस्था जी आहे ही निद्रा अवस्था आहे. आणि त्याची स्थिती ही कामना शून्य आहे. आणि ते विज्ञान स्वरूप म्हणजे ब्रह्मांडाला व्याप्त आहे आणि ते आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारे ही म्हणजे ह्या ठिकाणी स्वप्नावस्था, सूक्ष्मदेह आणि प्राज्ञस्थिती, आनंद स्वरूप, निद्रा असा हा या ठिकाणी तिसरा पाद जो आहे असं या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढे 6व्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं की ब्रह्मतत्वाचे हे जे काही वैश्वानर, तैजस आणि प्राज्ञा असे आपण 3 पाद पाहिले.
या तीन पादाचे नाम कोणते आहे हा प्रश्न, अशी जिज्ञासा आहे की हे जे काही नाम आहे, वैश्वानर कोणाला म्हटलंय, तैजस कोणाला म्हटलेलं आहे, प्राज्ञ कोणाला म्हटलंय, या तिन्ही पादांचं नाम काय आहे अशी जिज्ञासा व्यक्त केली तेव्हा त्याचं उत्तर याच्यामध्ये असं पुढे दिलेलं आहे की हा सर्वेश्वर सर्वज्ञ तोच हा त्याच हे तिन्ही नाव आहे. जसं एखाद्या व्यक्तीचे तीन तीन नाव असतात तसं त्या सर्वेश्वर परब्रह्म परमेश्वर जो सर्वज्ञ आहे, तो सर्वांच्या अंतर्यामी आहे, त्यालाच आपण स्थूल रूपामध्ये वैश्वानर म्हणतो, सूक्ष्म रूपामध्ये तैजस म्हणतो आणि कारण रूपामध्ये प्राज्ञ म्हणतो. म्हणजे त्याची तिन्ही सुद्धा जी अवस्था आहेत ती जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि निद्रिस्त अवस्था, म्हणजे देणीव ज्याला म्हणतो आपण किंवा सुषुप्ती म्हणतो, अशा त्या तीन अवस्थेमध्ये जे नाव जे आहे ते कोणाच्या आहे त्या अवस्था हा प्रश्न आहे. तर ह्या तिन्ही पाद कोणाचे नाम आहे, तर ह्या तिन्ही अवस्था त्या परमेश्वराच्या. परमेश्वरच हा वैश्वानर होतो, परमेश्वरच हा तैजस होतो, परमेश्वरच हा प्राज्ञ होतो. म्हणजे आता आपण परमेश्वराचा एक विचार करताना आपण असं म्हणता येईल आपल्याला की आपण ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर असं आपण तीन देवाची आपण कल्पना करतो आणि या त्रिदेवालाच आपण गुरुस्थानी या ब्रह्मा विष्णू महेश्वर दत्तात्रय असं आपण म्हणतो. तर हा जो दत्तात्रय आहे ना, तो दत्तात्रय जो आहे तो त्याचं पहिलं जे मुख आहे ते वैश्वानर, दुसरं जे मुख आहे ते तैजस आहे आणि तिसरं प्राज्ञ. वैश्वानर हा ब्रह्मा आहे, ब्रह्मदेव हा विराट रूपामध्ये आपल्याला प्रकृतीमध्ये तो दिसतो आणि जो सूक्ष्म रूपामध्ये स्वप्नावस्थेत आहे तो विष्णू आहे, कारण तो योगनिद्रेमध्ये असतो नेहमी आणि त्याच्या श्वासात तो वेद निघतात, त्यामुळे तो योगनिद्रेत असलेला हा विष्णू जो आहे तो तैजस आहे. आणि प्राज्ञ म्हणजे गाढ निद्रेमध्ये म्हणजे समाधी अवस्था, म्हणजे एक एक योगनिद्रा आहे तर एकाची समाधी आहे आणि एक जो आहे तो प्रकृतीमध्ये कार्यरत आहे. तेव्हा तो प्रकृतीमध्ये कार्यरत असणारा जो आहे वैश्वानर तो ब्रह्मदेव आहे आणि जो तैजस म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी योग निद्रेत गेलेला आहे तो भगवान विष्णू आहे आणि तो गाढ निद्रा म्हणजे गाढ समाधी त्याची आहे ती प्राज्ञ अवस्था आहे. अशा तीन पदाचं नाव जे आहे तोच तो ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणजेच तो परमेश्वर. म्हणजे त्या परमेश्वराला ज्यावेळेस सगुण साकार रूपामध्ये आपण पाहतो त्यावेळेस त्याचे जे तीन गुण आहेत, त्याचे तीन गुणामध्ये रजोगुण जो आहे तो ब्रह्मदेवाचा आहे, तो सत्वगुण जो आहे तो विष्णूचा आहे आणि तमोगुण जो आहे तो महादेवाचा आहे. त्यावेळेस हे तीन गुण जे आहेत या तीन गुणात ज्यावेळेस तो व्यक्त होतो तेव्हा त्याला आपण दत्तात्रय असं म्हणतो. आणि जो अव्यक्त स्थिती ज्याची आहे म्हणजे ज्याचं ते नाव आहे ब्रह्मा विष्णू महेश्वर, कोणाचं नाव आहे तर त्या ब्रह्म परमेश्वराचं नाव आहे. म्हणून सद्गुरूला आपण त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी आपण परमेश्वर का मानतो, कारण त्या परमेश्वरात तो परमेश्वर हे त्रैमूर्तीचं रूप धारण करून तो गुरुपदावर येऊन बसतो. म्हणून हा जो काही हे जे तीन पद जे आहेत ते तीन पद म्हणजेच वैश्वानर तैजस आणि प्राज्ञ अशा प्रकारचं आहे. आणि हे कोणाचे आहे तर ते सर्वेश्वर सर्वज्ञ, तो अंतर्यामी असणारा, अंतर्बाह्य असणारा आणि महाकारण रूप, म्हणजे त्या ठिकाणी जे उत्पत्ती स्थिती लय याचा आधारभूत महाकारण जे असतं तर ते महाकारण रूप जो आहे तो म्हणजेच तो परमेश्वर. किंवा ज्या तीन अवस्था आहेत जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या तीन अवस्था आहेत. या तीन अवस्थेमध्ये सुद्धा ते कारणरूप जे आहे ती सुषुप्ती किंवा प्राज्ञस्थिती आहे. प्राज्ञस्थितीमध्ये सर्व गोष्टी त्यामध्ये ओढल्या जातात. वैश्वानर तैजसाला हे आपल्यामध्ये लीन करून घेणारं जे तत्व आहे ते प्राज्ञ. निद्रेमध्ये सुद्धा आपण आपली जागृत अवस्था लीन करतो, आपली स्वप्न सुद्धा त्या निद्रा अवस्थेमध्ये लीन होतात. म्हणून त्या निद्रा अवस्थेचा संबंध हा त्या महादेवाशी लावलेला आहे, कारण महादेव सगळ्याला आपल्यामध्ये लीन करून घेतो, लय होतो सगळ्यांचा महादेवामध्ये. म्हणून प्राज्ञ स्थिती जी आहे त्याला महादेवाची स्थिती आपल्याला म्हणता येईल. त्याची सगळ्यात शेवटी मी तालिका एक बनवली, ती नंतर वाचेन मी, ती समरी पूर्ण एका याच्यामध्ये दिलेली आहे. तेव्हा हे वैश्वानर तैजस आणि प्राज्ञ असा हा तो सर्वेश्वर सर्वज्ञ परब्रह्म परमात्मा आहे आणि तोच हा महाकारण रूप असलेला असल्यामुळे त्याचेच हे तीन पाद आहेत. आता पुढचा मंत्र जो आहे सातवा श्लोक, सातवा मंत्र, तो आता तो परमात्मा कसा आहे असा प्रश्न विचारलाय. त्याचे तीन पाद आहेत मान्य, पण तो पूर्ण ब्रह्म परमात्मा कसा आहे तर त्याचं चौथ्या पादाच्या ठिकाणी वर्णन आहे. तो आपण तीन पाद पाहिले, पहिला पाद जो आहे तो वैश्वानर आहे, दुसरा पाद जो पाहिला तो तैजस आहे आणि तिसरा जो पाहिला तो प्राज्ञ आहे. तर हे तीन पाद हे परमेश्वराचे जे आहे हे व्यक्त रूपामध्ये, हे ब्रह्मांडाच्या रूपामध्ये, म्हणजे त्याला अपरा
प्रकृती असं म्हटलेलं आहे, परा आणि अपरा. तेव्हा विद्येमध्ये सुद्धा आपण मंडूकोपनिषदामध्ये पाहिलं, मंडूकोपनिषदामध्ये अपरा आणि परा या दोन्ही विद्येला जो ग्रहण करतो त्याला ब्रह्मविद्या प्राप्त होते असं म्हटलं. तेव्हा ते ब्रह्मतत्व ज्यावेळेस ब्रह्मांडाशी व्याप्त किंवा ब्रह्मांडामध्ये व्यक्त होतं, आविष्कृत होतं, तेव्हा त्याला वैश्वानर, तैजस आणि प्राज्ञा असं म्हणतात. पण तेव्हा त्याचे अधिष्ठान म्हणजे अव्यक्त रूपामध्ये जो आहे त्या अधिष्ठानामध्ये तो परब्रह्म परमेश्वर कुठे आहे, तर तो चौथा पादावर. ते त्या चौथ्या पादाने या तीन पादाला धारण केलेलं आहे. ते तीन, आता जसं ओंकारात सुद्धा अ, उ आणि म हे तीन अक्षर आहेत. त्यामुळे दोन अक्षर आणि एक व्यंजन आहे. अ आणि उ हे अक्षर आहे आणि म हे व्यंजन आहे. तेव्हा अ, उ आणि म हे व्यक्त होणार आहे. उत्पत्ती, स्थिती, लय, वैश्वानर, तैजस आणि प्राज्ञ याच्यामध्ये अ, उ, म आहे. आणि त्या परमात्म्याचं सुद्धा ब्रह्मांडामध्ये या तीन रूपामध्ये आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. अशा तीन रूपामध्ये तो परमात्मा आहे. तर त्याला आपण हे तीन शब्द दिले, पण तो परमात्माच कसा आहे, तर तो चौथ्या पादावर आहे. म्हणजे तो त्याच्यामध्ये कुठलंच परिवर्तन नसतं, तो अव्यक्त स्थितीमध्ये असतो. व्यक्त जरी तो ब्रह्मांडात झाला तरी त्याच्या अव्यक्त स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची क्षती होत नाही, असा तो परमात्मा आहे. पण जसं वृक्षाचं बीज असतं, पण जेव्हा वृक्ष निर्माण होतो बीजाचा नाश होतो, त्यातून मुळं निघतात बाहेर. परंतु हे अव्यय बीज आहे, याला परमात्म्याला अव्यय बीज निर्गुण निराकार आहे. आणि या निर्गुण निराकार तत्वाला काय म्हटलंय, तर ते चौथा पाद असं म्हटलंय. ओंकारामध्ये कुठे आहे, अ, उ, म आणि वर अर्धचंद्र आणि वर बिंदू आहे. तर तो जो बिंदू आहे तो चौथा पाद आहे, की त्या चौथ्या पाद्या बिंदूतून हा ओंकार निर्माण झाला. तो बिंदू जो आहे हा स्पंदन निर्माण करण्याचं ते स्थान आहे. म्हणजे आपण त्याला स्पंदन किंवा वेव असं म्हणतो आपण. हे वेव जे आहेत हे निर्माण होतात ह्या ओंकाराच्या स्पंदन निर्माण होतात. पण कुठून निर्माण होतात त्या, तर त्या बिंदूतून निर्माण होतो. सोर्स ऑफ वेव ज्याला म्हणते, की तिथून त्या स्पंदनाची निर्मिती होती. तो जो बिंदू आहे ना, तो बिंदू म्हणजेच अव्यक्त परब्रह्म परमेश्वर आहे. आणि त्या बिंदूला चौथा पाद असं म्हटलंय. म्हणून परब्रह्म परमेश्वर हा चौथ्या पादावर आहे. आणि तो कसा आहे त्याचं वर्णन आता पुढे. तर त्याला असं म्हटलंय, आता पहिल्यांदा व्यतिरेकच सांगतात केव्हाही. पण हे जेव्हा परमेश्वराचं वर्णन असेल किंवा आत्म्याचं वर्णन असेल, तर तो कसा नाही हेच पहिल्यांदा सांगतात. हा असा नाही, तसा नाही, मी देह नाहीये, मी मन नाहीये, मी बुद्धी नाहीये, मी चित्त नाहीये, अशा प्रकारचं जे नाही नाही, या नाही नावाच्या शृंखलेने त्याला पहिल्यांदा सांगायचा प्रयत्न करतात, की हा तो नाहीये, हा तो नाहीये. बरं का, असं नाही म्हणण्याची एक पद्धत आहे, त्याला व्यतिरेक साधना असं म्हणतात. आणि ती व्यतिरेक साधनेमध्ये शेवटी आपण निशब्द होतो. आता नाही म्हणणं शब्द आणि काहीच म्हणणं राहत नाही. जेव्हा तो निशब्द होतो त्यावेळेस तो आत्मतत्वाशी पोहोचतो. ब्रह्मतत्वाशी जो एकरूप होतो तो कधीही बोलू शकत नाही. जेव्हा तो बोलायला लागतो त्यावेळेस तो नाही या पदाला येऊन बसतो, असं लक्षात घ्या. त्यावेळेस तो नाही नाही म्हणतो, मी देह नाहीये, मी हे म्हणण्याकरता तर तो आहे ना. पण मी देह नाहीये असं जो म्हणतो म्हणजे देह तो नाहीये, पण तो आहे म्हणून तो देह नाही असं म्हणतो. काय हे समजणं महत्वाचं आहे. तर आता ह्या ठिकाणी काय वर्णन केलंय नाही नाही म्हणण्याचं, तर त्यामध्ये असं म्हटलं की न अंतर्गत अंतर्गतात प्रज्ञावाला तो आहे. म्हणजे तो अंतरंगामध्ये सुद्धा तो नाही. न बाहेरील दिशेमध्ये तो प्रज्ञावाला आहे, म्हणजे तो बाहेर सुद्धा प्रज्ञानवाला नाही. न प्रज्ञान घन आहे, तो प्रज्ञान घन सुद्धा नाही. न तो जाणणारा आहे आणि नाही तो अजाण पण नाही. तो अजाण पण नाही आणि जाणण्यात सुद्धा येऊ शकत नाही. आणि न पाहू शकतो, त्याला पाहू शकत नाही, व्यवहारात आणला जाऊ शकत नाही, पकडण्यात आणला जाऊ शकत नाही, आणि त्याचे कुठल्याही प्रकारचे लक्षण नसतात. तो कधीही चिंतनात येऊ शकत नाही, त्याला कुठल्याही शब्दाने सांगता येत नाही. तेव्हा ज्याचे एकमात्र आत्मसत्तेच्या प्रतीतीत ज्याचे सार प्रमाण आहे, त्याच्यामध्ये प्रपंचाचा अभाव आहे, त्याच्यामध्ये प्रपंचाचा अभाव असून सर्वथा तो शांत कल्याणमय असलेला अद्वितीय तत्व आहे असणारे असे ते अद्वितीय परब्रह्म परमेश्वराचा हा चौथा पाद आहे. म्हणजे आधी नाहीची पूर्ण विस्ताराने सांगितलं की तुमचे अनुभव घेण्याचे जे जे काही क्षेत्र आहेत आणि ज्या जे काही साधना आहेत त्या साधनांनी त्याचा अनुभवच घेता येत किंवा प्रपंचामध्ये जे जे आम्ही पाहतो
त्या कुठल्याही पाण्यामध्ये तो परमात्मा येऊ शकत नाही, असं या ठिकाणी सांगितलंय. मग आता आपल्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियाचा विचार करा. त्याच्यातून जे ज्ञान प्राप्त होतं ते केवळ प्रकृतीचं ज्ञान असतं, त्याच्यातून परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. किंवा पंचकर्मेंद्रियाने जे जे काही तुम्हाला अनुभवात येतं, स्पर्श आहे किंवा अन्य ज्या ज्या गोष्टी तुम्ही पाहता, डोळ्यांनी पाहता किंवा सगळ्या गोष्टीचा अनुभव घेता, तेव्हा ह्या सर्व गोष्टीचा परमात्म्याला अनुभव घेण्याकरता ते उपयुक्त नाही, त्याच्या पलीकडे आहे ते. आणि ते कसं आहे, तर शांत आहे, कल्याणमय आहे आणि त्या ठिकाणी प्रपंचाचा संपूर्ण अभाव आहे, असं हे अद्वितीय परब्रह्म परमेश्वर आहे. आणि हाच तो चौथा पाद आहे. आता 3 पादानंतर त्या चौथ्या पादाचं वर्णन मुद्दाम केलंय, की ज्याच्या आधारावर हे सगळं ब्रह्मांड होतं. आता पुढचा मंत्र काय म्हणतो, 8वा मंत्र असा आहे की परब्रह्म परमात्म्याचे जे प्रतीक आहे, ते प्रतीक हेच प्रणव ओंकार आहे. आणि या तत्वाच्या बरोबर एकरूप होण्यासंबंधी इथे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, की हा जो काही प्रणव ओंकार आहे ना, तो प्रणव ओंकार हे परब्रह्म परमेश्वराचं सिम्बॉल आहे, प्रतीक आहे. म्हणजे तुम्हाला आता त्याला पाहता येत नाही, ऐकता येत नाही, पकडता येत नाही, असं सांगितलं मग करायचं काय हो? तर मग त्यांनी सांगितलं उपाय आहे बरं का, की ओंकार हे जे अक्षर आहे ना, हे अक्षरच त्या परमात्म्याचं प्रतीक आहे. तेव्हा त्या अक्षराचा अभ्यास करा. आणि ते सर्वस्व आहे, ते अंतर्बाह्य आहे, ब्रह्मांडात आहे आणि ब्रह्मतत्वातही आहे. असा ह्या तत्वाशी आपण एकरूप कसं व्हायचं त्या संदर्भात पुढे सांगितलंय, की त्याला 4 पादवाला किंवा 4 मात्रावाला असं म्हणता येईल. कारण आता ओंकार आले की त्याला मात्रा असते आणि परमात्मा असले की त्याला 4 पाद असतात. त्या 4 पाद असणारा परमात्मा आणि 4 मात्रा असणारा हा ओंकार. तेव्हा हा जो ओंकार आहे तो कसा आहे, तर हा परमात्मा आणि त्याचं प्रतीक असलेला जो प्रणव आहे, त्या प्रणवामध्येच तो ओंकार आहे. तेव्हा ह्या प्रकरणामध्ये वर्णित ह्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचं वर्णन असं केलं की 3 मात्रामध्ये युक्त असलेला जो ओंकार आहे, त्या ओंकारामध्ये अ, उ आणि म ह्या 3 मात्रा आहेत. आणि ह्या 3 मात्राच्या बरोबरीनेच 3 पाद आहेत. ते ब्रह्मतत्वाचे किंवा परब्रह्म परमेश्वराचे हे 3 पाद आहेत. तेव्हा हे 3 पाद आणि हे 3 मात्रा यांचा परस्पराशी समन्वय साधणं आवश्यक आहे. पहिली जी मात्रा आहे अ आहे, त्याचा संबंध वैश्वानराशी आहे. दुसरी जी मात्रा उ आहे, त्याचा संबंध जो आहे तो तैजस तत्वाशी आहे. त्याच्यानंतर तिसरी मात्रा म, याचा संबंध जे आहे हा जो प्राज्ञ आपण म्हटलेला आहे की त्याच्याशी तो संबंध आहे. तेव्हा 3 पाद आणि 3 मात्रा यांचा समन्वय आणि त्याची एकता आपल्याला पाहणं आवश्यक आहे. ती पुढच्या मंत्रात सांगितली आहे, की प्रथम मात्रा व प्रथम पाद या दोघांचा समन्वय व एकता ओंकाराशी प्रथम मात्रा अ हे अक्षर आहे आणि समग्र जगताच्या नामामध्ये व्याप्त होण्याच्या कारणाने आणि प्रारंभामध्ये असल्या कारणाने जागृत अवस्थेशी त्याचा संबंध आहे. आणि जगतरूप शरीर असणारा जो वैश्वानर आहे त्याचा हा संबंध आहे. तेव्हा पहिला पाद वैश्वानर, पहिला अक्षर अ आणि पहिली अवस्था जागृत अवस्था, हा तिन्हीचाही परस्पर संबंध आहे. तेव्हा हा वैश्वानर आणि अ अ जे आहे हे दोन्हीचाही संबंध आहे. असं संपूर्ण ज्ञान तुम्ही प्राप्त करा. आणि ज्याला हे ज्ञान प्राप्त होतं त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, कारण तो परिपूर्ण होतो. आणि आता आपण पुढच्या दुसऱ्या पादाची अभ्यास करूया. त्या दुसऱ्या पादामध्ये दुसऱ्या पादाची आणि दुसऱ्या मात्रेची एकता इथे प्रतिपादित केली. ओंकाराची दुसरी मात्रा जी आहे ती उ आहे आणि त्याचं ती अपेक्षा उत्कृष्ट आहे. आणि म च्या आधी आहे म्हणजे उ जी आहे ती अ आणि म यांच्यामध्ये आहे. या दोघांनाही सांभाळणारी ऊर्जा जी आहे की नाही, ती ऊर्जा कशी आहे, ती ऊर्जा ही स्पंदन रूपातही आहे आणि पदार्थ रूपातही आहे. म्हणजे त्या ठिकाणी पदार्थही आलेला आहे आणि स्पंदनही आलेलं आहे. दोन्हीचाही संबंध आहे. ऊ जी आहे ही आता अतत्व जे आहे ते आविष्कारामध्ये आहे आणि म तत्व हे जे आहे ते त्या ठिकाणी लय झालेलं आहे त्याचा, म्हणजे त्या ठिकाणी संपलेलं आहे तिथे म म्हटलंय आणि प्रारंभ झालाय तिथे अ आहे. पण जिथे स्थिती येते त्या ठिकाणी ते शांत आणि स्थिर असतं. त्याला उत्पत्ती स्थिती आणि लय असं आपण म्हणूया. आता उत्पत्ती हा अशी संबंधित आहे आणि लय हा मशी संबंधित. पण मधली जी स्थिती आहे त्याला स्थिती असं म्हणतात. उत्पत्ती स्थिती आणि लय, तर स्थिती ह्या ऊर्जेशी संबंधित आहे. जिथे जिथे ऊर्जा आहे त्या ठिकाणी ती स्थिती आहे. म्हणून जे सूक्ष्म जगत आहे त्याचा संबंध ऊ तत्वाशी आहे. त्या ठिकाणी
जो परमेश्वर जगतरूपी परमेश्वर आहे त्याला या दुसऱ्या ठिकाणी तेजस असं त्याचं नाव दिलेलं आहे. आणि तो ज्ञानात प्रगल्भ असून समभावाला आहे. कारण समभावाला का म्हटलंय की तो अलाही सांभाळतो आणि मलाही सांभाळतो, दोघांच्या मध्ये आहे, तो दोघांच्या इकडे त्याची दृष्टी आहे, म्हणून तो समभाव असलेला आहे. आणि त्याच्या कुळात अशा प्रकारचं ज्ञान ज्याला प्राप्त होतं त्याच्यामध्ये साम्य दृष्टी निर्माण होते. आणि त्याच्या येणाऱ्या कुळात सुद्धा सर्व जे वंशज आहेत ते सुद्धा त्या ब्रह्मतत्वाला जाणण्याची त्यांची योग्यता असते. अशा प्रकारे या दुसऱ्या पादाचे वर्णन केलेले आपण. आता दुसऱ्या पादाचे दुसऱ्या मात्राचे आता पुढचा 11वा जो मंत्र आहे तो तृतीय मात्रा आणि तृतीय पादाचं इथे संबंध जोडलेला आहे. आता ओंकाराची जी तिसरी मात्रा आहे ती म, म्हणजे त्याला जो जाणतो तो सर्वात विलीन करणार असतो. म्हणजे या ठिकाणी शिवतत्व आलं. या ठिकाणी शिवतत्व सर्वांना आपल्यामध्ये विलीन करून घेतं. आणि यांची स्थिती जी आहे अवस्था, ही अवस्था जी आहे सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्थेमध्ये जागृती आणि स्वप्न या दोघांचे विलिनीकरण होतं. तसं ओंकाराच्या म मात्रेमध्ये अ आणि उ हे दोन्ही त्या ठिकाणी विलीन होतात. आणि याचं जे जगत आहे या जगता जे परमेश्वर जो जगत रूपी शरीरास धारण करतो आणि तो जेव्हा तिसऱ्या पादाचा त्याचा विचार होतो तेव्हा त्याला प्राज्ञ असं म्हणलंय. आणि अशा प्रकारचं ज्ञान जो जाणतो तो संपूर्ण ज्ञान त्याला प्राप्त होतं. म्हणजे अ उ आणि म आणि त्याच्यानंतर वैश्वानर तेजस आणि प्राज्ञ ह्या परस्परांचा संबंध आणि समन्वय हा कसा होतो याचं ज्ञान ज्याला होतं त्याला संपूर्ण ज्ञान झालं असं म्हणता येईल. आणि तो सर्व प्रकारच्या गोष्टीला आपल्यामध्ये तो विलीन करतो, म्हणजेच तो ग्रहण करण्याची त्याची क्षमता असते. असं हे 11व्या मंत्राचा हा त्याचा अर्थ आहे. आणि हा शेवटचा मंत्र असा आहे की ओंकाराच्या ह्या चौथ्या पादाचं इथे वर्णन. म्हणजे 9वा 8वा 9वा आणि 10वा अ उ म म्हणजे त्या ठिकाणी पहिलं पाद दुसरं पाद तिसरं पाद, पहिली मात्रा दुसरी मात्रा तिसरी मात्रा, अशा 3 मात्रा आणि 3 पादांचं वर्णन जे आहे हे 8व्या 9व्या आणि 10व्या मंत्रा 9व्या 10व्या आणि 11व्या मंत्रात म्हटले. आता 12वा मंत्र जो आहे त्याचा उपसंहार करताना इथे चौथ्या पादाचा इथे संबंध जोडलेला आहे. तेव्हा मात्रा ही चौथा पाद कसा आहे की मात्रा रहित आहे. आता मात्रा म्हटलं की त्या ठिकाणी आविष्कार आला, तो आविष्कार अ असेल उ असेल किंवा म असेल. पण जेव्हा मात्रा रहित म्हटलं की ते आविष्कार तिथे संपलेला आहे, आविष्कार अधिष्ठानामध्ये पूर्ण लीन झालेला आहे. फक्त अधिष्ठान आहे, अधिष्ठान हे अव्यक्त असतं म्हणून त्याला मात्रा रहित म्हटले. म्हणून ओंकाराची जी चौथी मात्रा आहे ही चौथी मात्रा म्हणजे ह्या अर्धचंद्रावरचा जो अनुस्वार आहे त्या अनुस्वाराला म्हटलेलं आहे. आणि त्या अनुस्वारामध्ये हे अनुस्वार हेच त्याचं अधिष्ठान आहे. म्हणजे संबंध ओंकाराचं जर तुम्ही अधिष्ठान काय असं विचाराल तर तो अनुस्वार आहे. आणि तो अनुस्वार म्हणजे परब्रह्म परमात्म्याचं ते स्थान आहे. म्हणजे तोच तो चौथा पाद आहे. तेव्हा त्या परब्रह्म परमेश्वराचं स्थान आणि ओंकारामधला जे अनुस्वाराचा जो बिंदू आहे तो बिंदू आणि तो परमात्मा या दोघांचा परस्परांचा या ठिकाणी समन्वय आहे. आणि तो समन्वय साधल्याशिवाय हा उपसंहार पूर्ण होत नाही. तेव्हा हा मात्रारहित प्रणव ओंकार हा व्यवहारात कधीही येऊ शकत नाही, प्रपंचामध्ये येऊ शकत नाही. तो प्रपंचापासून सर्वथा अलिप्त आहे, तो कल्याणमय आहे, अद्वितीय आहे. पूर्णत्व प्राप्त झालेल्या ब्रह्मतत्वाचा हा चौथा पाद आहे. आणि तो आत्मा देखील या आत्म्याद्वारेच तो परब्रह्म परमात्म्यामध्ये तो प्रविष्ट होत असतो. तो त्यावेळेस याला हे चतुर्थ पाद कळतं, त्यावेळेस तो आधी आत्मस्थितीमध्ये जातो आणि आत्मस्थितीमध्ये गेल्याबरोबर तो पुढे परात्पर परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होतो आणि तिथे त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. ह्याच त्या ओंकार ज्ञानाची परिणिती आहे. असं ज्ञान ज्याला होतं तो खरोखरच निशब्द अवस्थेमध्ये जातो आणि तो भगवत स्वरूप होतो. असे या ठिकाणी इथे हे आपल्याला म्हणजे 12 मंत्राचा आपण थोडक्यामध्ये इथे हे पाहिलं. तर इथे जे ओंकार जे आहे हे आपण याचं म्हटलं की ते अक्षर परब्रह्माचं हे संबोधन आहे, नाम आहे. अपरब्रह्माचं ते प्रतीक आहे. म्हणून ओंकाराचा निर्णय जो आहे तो ह्या उपनिषदामध्ये दिलेला आहे. ओंकाराचा आकार उकार मकार या 3 मात्रा असून त्यामध्ये परमेश्वराचं जे 3 पाद जे आहेत ते वैश्व तेजस आणि प्राज्ञ असे हे परमात्म्याचे 3 कल्पित पाद आहेत. त्यातील ओंकाराची जे आकार मात्र जो आहे
तो कसा आहे तर विभू विश्व आणि बहिष्प्रज्ञ असं त्याला म्हटलेलं आहे. उकार मात्रेमध्ये हे तैजस अंतप्रज्ञ म्हटलेले आहे आणि मकार मात्रेमध्ये तो प्राज्ञ कसा आहे तर तो घनप्रज्ञ. म्हणजे आकारामध्ये जो प्रज्ञा कशी येते तर ते बहिष्प्रज्ञ म्हणजे बाहेरील दृष्टी असते. त्या ठिकाणी विश्वाचा संबंध आहे. उकारामध्ये अंतप्रज्ञ म्हणजे अंतःकरणामधली ती स्थिती आहे, त्याला तैजस म्हटलं आहे. आणि मकार जे आहे हे घन स्वरूपामध्ये असल्यामुळे त्याला घनप्रज्ञ असं म्हटलं. याप्रमाणे एक आत्माच हा 3 प्रकाराने व्यक्त झालेला आहे. विश्व दक्षिणाक्षीमध्ये आणि तैजस हा मनामध्ये आणि प्राज्ञा हा हृदयामध्ये, हृदयाच्या आकाशामध्ये असतो. असा एकच आत्मा हा देहाच्या 3 ठिकाणी हा इथे प्रकर्षाने असतो. सर्वगत आत्म्यामध्ये सुद्धा हा मी असा जो अभिमान आपण ठेवतो त्यात सुद्धा ही सगळी व्यवस्था नेमलेली आहे. ती जी संवेदना आहे ती विडंबनात्मक जरी असली तरी त्या ठिकाणी त्या आत्मतत्वाशी संबंधित आहे. तेव्हा मी देह, मी मन, मी बुद्धी असं म्हणत असताना तो हळूहळू त्या आत्मस्थितीमध्ये जातो आणि विडंबन संपलं की नंतर मग तो मात्र मीच ब्रह्म आहे, मीच आत्मतत्व आहे असं म्हणतो. हे जे विश्व आहे ते नित्य स्थूलभूक शब्दादी विषयांचा आणि श्रोत्रादी इंद्रियांचा भोग घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी तन्मात्राच्या पातळीवर गेल्यानंतर हे पंचविषय जे असतात त्याला शब्द स्पर्श रूप रसगंध असं आपण म्हणतो. आणि हे जे भोग घ्यायचे असतात हे ह्या इंद्रियाच्या माध्यमातून मन हे भोग घेत असतो. आणि तैजस रूप जे आहे ते मनोमयाचा भाग आहे. आणि प्राज्ञ जो आहे आनंद म्हणजे त्या ठिकाणी नेणीव आहे. तिथे ज्ञान ज्याला आपण म्हणतो, ज्ञान म्हणजे जो ज्ञानी आहे तो तिथे विलीन होतो म्हणून त्याला प्राज्ञ असं म्हटलंय. तेव्हा प्राज्ञ जो आहे तो आनंदाचाच केवळ भोग घेणारा आहे. अशा प्रकारचे 3 भोग घेणारा हा आत्मा हा स्थूल रूपामध्ये विषय भोग त्या विश्वाला तृप्त करतो. सूक्ष्म विषय भोग घेऊन तो तैजसाला तृप्त करतो आणि आनंद प्रज्ञाला तृप्त करतो. अशी 3 प्रकारची तृप्ती या ठिकाणी ह्या 3 अवस्थेमध्ये सांगितली आहे. तेव्हा हे समजणं जे आहे हे समजणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण लक्षात येईल त्यावेळेस हे तुमची जी स्थिती आहे ही अत्यंत अशी पूर्ण चैतन्यमय अशा प्रकारची असेल. आता मी आजपर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं त्यालाच मी आता एक टेबल तयार केलाय, तालिका. या तालिकेमध्ये ह्या आतापर्यंत सांगितलेलं सर्व जे आहे हे मी सांगितलंय की हा जो टेबल तयार केलाय याचं काय काय वैशिष्ट्य आहे. वर ओम लिहिलेलं आहे. ओम म्हणजे स्पर आणि अपरब्रह्म या दोन्हीनी मिळसलेली पराविद्या आणि अपराविद्या या दोन्ही सहित जी गोष्ट आहे त्याला ओम असतं. तेव्हा शीर्षक जो आहे ते ओम आहे. आणि ओम कसा आहे तर कंसामध्ये लिहिलंय पर आणि अपरब्रह्म. आता याच्यामध्ये कॉलम्स आणि रोज काय काय तर कॉलम मध्ये अनुक्रमणिका दिलेली आहे, त्याचा संदर्भ दिलाय. नंतर पुढे तिसरा कॉलम जो आहे तो प्रथम पाद दिलेला आहे. प्रथम पाद किंवा मात्रा प्रथम, द्वितीय आणि तृतीय, चतुर्थ असे 4 जे आहेत ते 4 पाद आणि 4 मात्रा आहेत त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आणि त्याच्या पुढे त्याचं चतुर्थ झाल्यानंतर त्यावर भाष्य केलेलं आहे. याच्यावर काय काय आपण म्हणतोय. म्हणून आता आपण पहिल्या अनुक्रमणिकेचा भाग घेऊ. पहिला नंबर 1 मध्ये संदर्भ आता मात्राचा घेऊ. तर ओंकाराच्या मात्रा ह्या कशा आहेत तर अ, उ आणि म अशा ह्या 3 मात्रा आहेत. आणि चतुर्थ पाद जे आहे तो बिंदू आहे. आणि ह्याचा संबंध जो आहे हा ब्रह्मसंबोधनाचा आहे. ब्रह्मतत्वाचं संबोधन करण्याकरता या 4 पाद आपण तिथे 4 मात्रा आपण पाहिल्या. अ, उ, म आणि बिंदू असं त्याला म्हणता येईल. तेव्हा मात्राच्या संदर्भामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ आणि त्याचा भाष्य असं त्याचं आहे की अ, उ, म आणि बिंदू यालाच ब्रह्मसंबोधन असं म्हटलं आहे. ही ओंकाराच्या संदर्भातली माहिती आहे. त्याच्यानंतर दुसरा नंबर अनुक्रमणिका 2 त्याच्यामध्ये पाद सांगितलाय. जसं पूर्ण ब्रह्मांडामध्ये ब्रह्मतत्व जे ब्रह्मांडाच्या संदर्भामध्ये परमेश्वराचं वर्णन करताना तो परमेश्वर ब्रह्मांडामध्ये कसा कसा आहे तर तो पहिल्या पादामध्ये वैश्वानर आहे, दुसरा तैजस आहे, तिसरा प्राज्ञ आहे, चौथा ब्रह्मतत्व आहे. आणि हे सर्व वर्णन जे आहे हे पर आणि अपर ब्रह्म या संदर्भात. तिसरी जी गोष्ट आहे ती आता अवस्थेबद्दल. आता याच्यामध्ये अवस्था काय काय असते प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ या कोणत्या कोणत्या अवस्था आहेत तर प्रथम अवस्था ही जागृती आहे, दुसरी अवस्था स्वप्न आहे, तिसरी अवस्था सुषुप्ती आहे आणि चौथी अवस्था तुर्य आहे. ज्या ठिकाणी आपण बिंदू आणि ब्रह्मतत्व म्हटलं तर आत्मस्थिती आत्म्याचं वर्णन म्हणजे तुर्य अवस्था. ही तुर्य अवस्थाबद्दल आहे.
आणि याचं भाष्य असं केलंय की हे अवस्था आणि अवस्थातीत अशा दोन्ही गोष्टीचं वर्णन करणारी ही गोष्ट, ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य, ही अवस्थेचं वर्णन करत करत तो तुर्य स्थितीमध्ये जेव्हा जातो तेव्हा तो अवस्था स्थित असतो. याचा संबंध ब्रह्मांडाशी असा आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय आणि अवस्था स्थित अशी आपल्याला त्याचं वर्णन करता येईल. आता ह्याच्या देवाचा संदर्भ कसा कसा आहे मी आता सांगताना तुम्हाला सांगितलं. तर प्रथम पदामध्ये जे अक्षर जे मात्रा ह्याच्यामध्ये आणि वैश्वानर हे जे पाद आहे त्याच्यामध्ये ही जागृती ही अवस्था आहे, त्याचा कुठल्या देवाशी संबंध आहे तो ब्रह्मदेवाशी संबंध आहे. दुसरा जो पाद आहे म्हणजे ज्याला ऊर्जा असं म्हणतंय किंवा तैजस स्थिती म्हणते, ही स्वप्नस्थिती योगनिद्रेचा संबंध आहे, तर त्या ठिकाणी विष्णू देवाचा संबंध आहे. तिसरा जो संबंध म्हणजे प्राज्ञ सुषुप्ती, याचा संबंध हा तिसरा देव म्हणजे महेश आहे, जो अखंड समाधी स्थितीमध्ये असतो. आणि याचा जो चतुर्थ जो संबंध आहे, चतुर्थ जो बिंदू आहे तो शिवशक्ती समावेशन असंच त्याला म्हणता येईल. कारण या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश्वरी इथे वेगळे जरी दाखवत असले तरी ते शेवटी परमशिव स्वरूप आणि ते शिवशक्ती रूप आहे, म्हणून त्याला चतुर्थ त्याचा जो बिंदू आहे तो शिवशक्ती आहे. म्हणून ओंकारातला बिंदू ही शिवशक्ती आहे. त्यानंतर पादामध्ये ब्रह्मस्थिती अवस्था जी सांगितली आहे किंवा अवस्थेमध्ये तुर्य अवस्था सांगितली, त्याचा संबंध हा शिवशक्तीशी आहे. आणि त्याच्यावर भाष्य जे केलेलं आहे ते ब्रह्म आणि ब्रह्मांडाला व्याप्त असणार असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर आता गुणाचा त्रिगुण आणि काय गुणाची संगती कशी आहे, तर प्रथम जो गुण आहे त्याचा संबंध वैश्वानर, जागृती आणि ब्रह्मदेव याचा संबंध रजोगुणाशी आहे. त्यानंतर द्वितीय म्हणजे भूतत्व तैजस, त्यानंतर स्वप्नावस्था आणि विष्णुदेवताचा संबंध हा सत्वगुणाशी आहे. तृतीय म्हणजे म्हणजे प्राज्ञ सुषुप्ती महेश म्हणजे शिव महेश देव आणि त्याचा संबंध तमोगुणाशी आहे. आता चतुर्थ पद याचा काय, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. चतुर्थ जे पद आहे ते गुणनिसंग आहे, म्हणजे त्या ठिकाणी निर्गुण तत्वाचं वर्णन आहे. आणि त्याच्यावर भाष्य जे केलं आहे ते सगुण निर्गुणाला पूर्ण सांभाळणारा असं हे तत्व, हे त्रिगुण आणि निर्गुण असं सगुण निर्गुण असं त्याला म्हणता येईल. त्यानंतर 6वा मुद्दा जो घेतलाय त्याचे लक्षण सांगितले. लक्षण जे आपण आत्मतत्वाचे किंवा ब्रह्मतत्वाचे किंवा परमात्म्याचे म्हणताना सच्चिदानंद असं आपण म्हणतो, तर त्यामध्ये पहिली जी मात्रा जी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे, आणि त्यानंतर विश्वानर म्हटलंय, जागृती म्हटलंय, ब्रह्मा म्हटलंय आणि रजोगुण म्हटलंय. त्याला चित असं म्हटलंय. म्हणजे रजोगुणामध्ये ज्यावेळेस अहंकार मिश्र होतो त्यावेळेस त्याच्यातून चित अशा प्रकारचा तो म्हणजे चित मध्ये अहंकार मिळतो, त्यावेळेस रजोगुणाची उत्पत्ती. त्यानंतर पुढचं जे सांगितलं आहे ते म्हणजे तैजस म्हणजे भूतत्व, त्याच्यामध्ये विष्णू सत्वगुण ह्याला सत असं म्हटलंय. सत मध्ये अहंकार मिळाला की तो सत्व होतो. आणि तिसरा जो काही लक्षण आहे ते आनंद आहे, आणि आनंदाचा संबंध हा प्राज्ञ सुषुप्ती महेश शिव आणि तमोगुण चा संबंध तो आनंदाशी आहे. तेव्हा आनंदामध्ये ज्यावेळेस अहंकार मिळतो तेव्हा तमोगुणाचा. आता याच्यामध्ये जो बिंदूचा जो संबंध आहे, ओंकारामधला जो बिंदू आहे किंवा त्याला ब्रह्मस्थिती म्हटली किंवा स्थिती म्हटली किंवा शिवशक्ती असं म्हटलंय, तर ह्या ठिकाणी आणि निर्गुण निराकारामध्ये गुणनिसंगता म्हणते. तर गुणनिसंगतेचं लक्षणाशी संबंध काय, तर ती साम्य अवस्था येते. या ठिकाणी समता समत्व प्राप्त होतं. आणि त्याच्यावरचं भाष्य जे आहे हे आत्म्या आणि परमात्म्याचं हे संबंध वर्णन आहे. आता 7वा मुद्दा, आता योगाचा संबंध याच्याशी कसा आहे, तर ह्या योगाच्या संबंधामध्ये जे पहिलं जे मात्रा आहे, पहिला पाद वैश्वानर आहे, जागृत स्थिती आहे, ब्रह्मदेव आहेत, रजोगुण आहेत आणि चित तत्व आहे, त्याचा योगाशी संबंध हा कर्माशी येतो. कर्मयोगाचा संबंध हा प्रकृतीशी आहे. प्रकृतीमध्ये तुम्हाला कर्म करायचं आहे, प्रकृतीमध्ये तुम्हाला स्वधर्म स्थापन करायचा आहे, प्रकृतीमधूनच तुम्हाला या परमेश्वराकडे जायचं आहे. तेव्हा पहिला जो योग आहे तो कर्मयोग आहे. दुसरा जो तत्व आहे त्याच्यामध्ये तैजस, स्वप्नावस्था, विष्णू सत्वगुण आणि सत्तत्व आहे, त्याचा संबंध हा भक्तीशी आहे. तेव्हा विष्णूचा संबंध आला की त्या ठिकाणी भक्तियोग आलाच. आणि तिसरा जो आहे तो कर्म, भक्ती आणि ज्ञान, हे तिसरं ज्ञान. या ज्ञानाचा संबंध हा महेशाशी आहे. हा देव हाच आदिनाथ आदिगुरु आहे,
आणि तोच आनंद स्वरूप असून तो ज्ञान प्रदान करणार आहे. म्हणून ज्ञानयोग सिद्ध करायचा असेल तर तिथे महेशाचा संबंध आहे. आणि चतुर्थ अवस्था ह्याच्यामध्ये जी आहे ती चतुर्थ अवस्था कर्म, भक्ती आणि ज्ञान ह्या तिघांचाही समन्वय म्हणजे योगत्रय समन्वय जो आहे तो चतुर्थ पाद आहे याचा. आणि याच्यावर जर भाष्य करायचं असेल तर ह्या स्थितीमध्ये तुम्हाला सहज समाधी मिळते. म्हणजे चालता बोलता सगळ्या अखंड समाधी अवस्था ही योगत्रय समन्वयाने होते. असं हे या ठिकाणी त्याच्यावरच भाष्य केलं आहे. आता आपण आविष्काराचा विचार करू. ओंकारामध्ये आविष्कार कशा कशाचा आहे. तो प्रथम अ आहे किंवा ज्याला आपण वैश्वानर म्हणतो आपण, ज्याची जागृत अवस्था आहे, ब्रह्मदेव आहेत आणि रजोगुण प्रधानता आहे आणि चैतन्य आहे आणि कर्मयोग सिद्ध झालाय. तर तिथे कशा कशाचा संबंध आहे, तर तिथे मायेचा संबंध आहे. आणि माया म्हटली की आपल्याला कधी कधी ती दिसणारी आकृती आहे त्रिगुणात्मक पंचमहाभूतात्मक, आणि एवढीच नाही तर ती विकृती पण त्याच्यामध्ये आलेली की जसं मृगजळामध्ये ते असून दिसतं पण ते नसतं, अशी जी गोष्ट आहे त्यालाच आपण माया म्हणतो. म्हणून याचा संबंध मायेशी आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे ऊ तेजस विष्णू सत भक्ती, आणि तो त्या सगळ्याचा संबंध हा प्रकृतीशी आहे. म्हणून प्रकृतीमध्येच आपण सगुण साकाराची भक्ती करतो. प्रकृतीमध्येच आपल्याला हे विष्णूचा जे दर्शन आहे त्या प्रकृतीमध्येच होतं. आणि हा विष्णू म्हणजेच पुरुष म्हणजे पुरुषोत्तम त्याला म्हटलेलं आहे. तेव्हा पुरुष आणि प्रकृती याचा संबंध इथे या प्रकृतीशी आहे. त्यात तिसरं जे पद आहे म तत्व, हे शक्ती तत्व आहे आणि हे शक्ती तत्व हे महेशाशी लागून आहे. म्हणून आविष्कारामध्ये माया, प्रकृती आणि शक्ती अशा 3 आविष्कार याच्यामध्ये दिलेले आहेत. हेच अ, उ आणि म आहे. हेच वैश्वानर, तेजस आणि प्राज्ञा आहे. आता याचं चतुर्थ अवस्था काय, तर हे माया, प्रकृती आणि शक्ती या तिन्हीमध्ये जो अनासक्त होतो तो त्या बिंदूपर्यंत पोहोचतो. परमेश्वराशी एकरूप होण्याकरता आत्मतत्वाचं लक्षणच हे अनासक्त आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचं भाष्य जे केलं आहे ते भाष्य असं आहे की तो अनासक्त झाला तो शक्ती स्वरूप होतो आणि त्याला सर्व साक्षीत्व प्राप्त होतं. हे त्याच्यावरचं भाष्य आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा द्वय. द्वय म्हणजे जोडी. तर याच्यामध्ये कोणती कोणती जोडी आहे, तर पहिली जी जोडी आहे ती ब्रह्ममाया आहे, दुसरी जी आहे ती पुरुष प्रकृती आहे आणि तिसरी शिवशक्ती आहे. आणि त्याच्यावरचा चतुर्थ मुद्दा जो आहे तो अद्वय स्थिती आहे किंवा निर्गुण निराकार स्थिती. नंतर 10वा जो आहे तो भाव. आता भावामध्ये पहिलं पद जे आहे ते देहभाव आहे, दुसरं जे आहे अहम भाव आहे आणि तिसरा जो आहे तो जीव भाव आहे. असे 3 ह्याच्यामध्ये हे व्यक्त स्वरूपामध्ये येतात. जेव्हा ते अव्यक्त स्थितीमध्ये जातात तेव्हा ते भावातीत परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होतात. आणि सगळ्यात शेवटी समष्टी आणि व्यष्टी आणि समष्टी असा विषय आहे. तो समष्टीमध्ये ह्याला काय काय म्हटलंय, त्याला हिरण्यगर्भ म्हटलंय. त्यानंतर सगळ्यात शेवटी जो सांगितलाय तो दृष्टीभाव सांगितला मी. त्यानंतर देह विराटाचा देह आला. त्यानंतर त्या ठिकाणी जीवाचाही देह आला. सूक्ष्म आणि कारण असे 3 देह येतात. त्यामध्ये अ, उ आणि म. आणि याचा बिंदू जो आहे तो म्हणजे महाकारण. याचा जो काही आहे ते सूक्ष्म अशा त्या ठिकाणी बोलणार. हे संक्षिप्त असे हा टेबल आहे. त्यांना पाहिजे असेल त्यांना सरांना सांगतो पाठवायला. तुम्हाला किंवा आपल्या साईटवर टाकून देऊ तर तुम्ही तो टेबल पाहू शकाल. तर हा टेबल म्हणजे मांडुक्य उपनिषदाची पूर्ण समरी मी सांगितली आहे. या समरीमध्ये जवळजवळ सगळंच ज्ञान आलं. संबंध वेदांता म्हणून मी हे सांगण्याचं आहे. आणि अशा पद्धतीने हे मांडुक्य उपनिषदाचं जवळजवळ सगळ्या गोष्टी इथे मी कव्हर केलेल्या आहेत. आता आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.